सर्व प्रेक्षकांना नमस्कार. मित्रांनो, आज आपण अतिशय अनमोल असा चेहरा संपूर्ण भारतवासियांनी गमावला. अर्थातच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भारत देशाचं कृषी क्षेत्रातलं संपूर्ण चित्र बदलून टाकणाऱ्या महान वैज्ञानिक, महान कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्याबद्दल आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ज्यांना सर्वात भारतीयांना परिचित असणारे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 ला तामिळनाडू राज्यामध्ये कुंभकोणम या ठिकाणी झाला. तसं पाहिलं तर त्यांचा जन्म एका सधन कुटुंबात झालेला. त्यांचे वडील हे व्यवसायाने डॉक्टर होते आणि डॉक्टरी पेशात असलेल्या या त्यांच्या वडिलांना त्या काळामध्ये गांधीजींच्या विचारांची प्रचंड आवड होती. गांधीजी तसंच महर्षी किंवा सी.व्ही. रमन यांच्याबद्दल त्यांना जास्त आकर्षण होतं. त्यांचे वडील स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. अर्थातच वडिलांच्या विचारांचा वारसा किंवा विचारांचा प्रभाव डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्यावर लहान वयातच पडला. त्यांच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी डॉक्टरकीचंही शिक्षण सुरू केलं. परंतु जेव्हा 1943 ला भारताच्या बंगाल प्रांतात भीषण असा दुष्काळ पडला आणि अन्न वाचून लाखो लोक उपासमारीने मृत्युमुखी पडले. या घटनेनं डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्यावर आघात झाला, यांच्या मनावर आघात झाला आणि त्यांनी ठरवलं की आपलं संपूर्ण आयुष्य हे कृषी क्षेत्रातील कामगिरीवर खर्च करायचं. आणि म्हणून त्यांनी आपलं शिक्षण, डॉक्टरकीचं शिक्षण अर्धवट सोडलं आणि कृषी क्षेत्रातील शिक्षणाकडे ते वळले. कृषी क्षेत्रातील शिक्षण त्यांनी सुरू केलं. हे शिक्षण घेण्यासाठी ते केम्ब्रिज या विद्यापीठात गेले. तिथेही त्यांनी खूप साऱ्या मित्रांसोबत या कृषी क्षेत्रातील पदवी घेतली. भारतामध्येही त्यांनी महाराजा कॉलेज केरळ इथून कृषी क्षेत्रातील पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी केम्ब्रिजला गेले. केम्ब्रिजमधून उच्च शिक्षण कृषी क्षेत्रातील प्राप्त करून पुन्हा भारतात आले. याच काळामध्ये केम्ब्रिज विद्यापीठात शिकत असताना त्यांची ओळख मीना यांच्याशी झाली, म्हणजेच त्यांच्या पत्नी मीना स्वामीनाथन या त्यांच्या पत्नी. 1940च्या भूदान चळवळीमध्ये, जी की महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रेरित होऊन किंवा महात्मा गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली विनोबा भावे यांनी सुरू केली होती. या भूदान चळवळीत सुद्धा एम.एस. स्वामीनाथन यांच्या कुटुंबियांची जवळपास 600 ते 700 एकर शेती त्यांच्या कुटुंबियांनी या भूदान चळवळीला दान केली होती. यावरून लक्षात येतं की डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचे वडील गांधीजींच्या विचारसरणीचे कट्टर पुरस्कर्ते होते. तसेच ते स्वदेशीचे सुद्धा पुरस्कर्ते होते. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी 1952 साली कृषी क्षेत्रातील PhD पूर्ण केली आणि हळूहळू आपल्या संशोधन कार्याला सुरुवात केली. तसं पाहिलं तर 1949 ते 1955 या कालावधीमध्ये त्यांनी बटाटा, गहू, तांदूळ, जूट या पिकांवर संशोधन केलं आणि या पिकांच्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला शोधून काढता येतील का, वेगवेगळ्या प्रजाती निर्माण करता येतील का, यावर त्यांनी पूर्ण भर दिला. 1964-65 ला भारत देशामध्ये सुद्धा भीषण दुष्काळ पडला आणि भारतातील लोक अन्न पाण्या वाचून उपास म्हणजे लोकांची उपासमार होऊ लागली. अशा या भीषण दुष्काळात सुद्धा यांच्या डोक्यात विचार आला की का नाही आपण भारत देशात सुद्धा
जशी जगामध्ये त्या काळात मेक्सिकोमध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी हरित क्रांती घडवून आणली होती. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी गहू, तांदूळ यांच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केल्या आणि त्यातून जगातली हरित क्रांती घडून आली होती. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी सुद्धा डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्या मार्गदर्शनाखाली मेक्सिकोमधून बुटक्या जातीच्या गव्हाच्या आणि तांदळाच्या वाण भारतात बोलावून घेतले आणि ती वाण त्या जाती भारतातील शेतीत रुजवल्या. परत त्यावरही संशोधन करून त्यांनी उच्च उत्पादन देणाऱ्या गहू आणि तांदळाच्या जाती विकसित केल्या आणि मग तो एक क्रांतिमय किंवा एक सुवर्ण क्षण भारत देशाने पाहिला. 1966-67 मध्ये भारत देशामध्ये संपूर्ण मोठ्या क्षेत्रावर या तांदूळ आणि गव्हाच्या जातींचा वापर करण्यात आला. वेगवेगळ्या प्रकारचं कीटकनाशके, रासायनिक खते, उच्च संशोधित केलेल्या या बियाणे यांचा वापर केला गेला आणि भारतात 1966-67 ला हरित क्रांती घडून आली. हरित क्रांती म्हणजे कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नधान्यामध्ये प्रचंड उत्पादन घडून येणे, प्रचंड उत्पादन पिकणे याला हरित क्रांती असं म्हणतात. आणि मित्रांनो, हरित क्रांती भारतात झाली आणि भारत देशाची उपासमारीची समस्या ही कायमची सुटली. म्हणून डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक असं म्हणतात. 1955 ते 1972 या कालावधीमध्ये त्यांनी मेक्सिकन बुटक्या जातीच्या गव्हाच्या वाणावर संशोधन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी सायटोजेनेटिक्स, रेडिएशन जेनेटिक्स आणि म्युटेशन ब्रीडिंग या उच्च दर्जाच्या प्रक्रियांवर संशोधनावर काय केलं, भर दिला आणि जेनेटिकली मॉडिफाईड जाती विकसित केल्या गव्हाच्या आणि तांदळाच्या आणि त्याचंच फलित म्हणजे आपल्या भारत देशातील हरित क्रांती होती. 1972 ते 1979 या कालावधीमध्ये ते ICAR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे ते अध्यक्ष राहिले, महासंचालक राहिले. 1979 साली ते भारताच्या म्हणजेच भारत सरकारच्या जे कृषी मंत्रालय होतं त्या कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव सुद्धा राहिले. यावरून आपल्या लक्षात येतं की ते केवळ कृषी शास्त्रज्ञच नाही तर उत्तम प्रशासक सुद्धा होते. 1981 ते 1985 या कालावधीमध्ये ते FAOचे म्हणजे अन्न आणि कृषी संघटनेचे अध्यक्ष सुद्धा राहिले. हरित क्रांतीतील त्यांचं योगदान हे भारत देशाला न विसरता येण्यासारखं आहे. धान्याच्या उच्च उत्पादन क्षमता असलेल्या जाती विकसित करणे, खते व रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर करणे, कीटक प्रतिरोधक पिकांच्या प्रजाती निर्माण करणे इत्यादी उच्च दर्जाचं काम डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी भारत देशात केलं आणि भारत देशाच्या कृषीला एक वेगळी दिशा, वेगळी चालना त्यांनी दिली. यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून यांनी पद्मश्री, बघा भारत देशातील जे सर्वश्रेष्ठ पुरस्कारांमध्ये मानले जातात पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, प्रति नोबेल म्हणून मानला जाणारा आशियातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, वर्ल्ड फूड प्राइज पुरस्कार इतके उच्च दर्जाचे पुरस्कार डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना मिळाले. एवढंच नाही तर अमेरिकेतलं सुप्रसिद्ध असं टाइम मासिक, या टाइम मासिक दरवर्षी प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर करतं. 1999च्या टाइम मासिकाच्या यादीमध्ये
डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे आशिया खंडातील प्रभावशाली तीन व्यक्तींपैकी एक होते. यावरून त्यांचं महानत्व आपल्याला समजून जातं. अशा या डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी भारत देशामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या संघटना स्थापनाही केल्या आणि त्या संघटना व्यवस्थितरित्या कार्य करत राहतील याच्याकडेही त्यांनी लक्ष दिलं. जसं की एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची त्यांनी स्थापना केली आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी भारतातील कृषी क्षेत्राला एक उच्च यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. अशा या महान कृषी शास्त्रज्ञाचा आज म्हणजेच 28 सप्टेंबर 2023 रोजी आज त्यांचं निधन झालं. अशा या महान शास्त्रज्ञाला माझा शतशः प्रणाम.